हे यूट्यूब वाल्याला एक विनंती, अभंगाचं कडवं टाका फक्त. कधी कधी काय करते, यायला कोणी लावू दे ना दुसरे लोक, मी काय नाही म्हणत नाही, शेळके गुरुजी लावू देतो. हल्ली बरेच महाराज लावू दे नाहीत यूट्यूब वाले. चला, ज्ञानोबाराय तुकोबारायचा प्रचार करतात, त्याबद्दल काही दुमत नाही. वैकुंठवासी पुंडलिकराव मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. राजो, या चारही पुत्रांना मान्य केलंय, करावं लागेल, करतील, केलंय. पण कधी कधी पुरावा मोठ्यांचा ऐकल्याच्या नंतर माणसाच्या अंतःकरणातलं दुःख नाहीसं होत असते. नदीच्या कडेला एक शेळी बसली होती. शेळी कळतील तुम्हाला का? शेरड म्हणते तुमच्याकडे, शेळीच ना. शेळी बसली होती आणि त्या शेळीला पोरग झालं. त्या पोराचं नाव होतं टिक्या, म्हणजे बोकड्या. पण कपाळाला चंद्र होतं म्हणून तिनं नाव त्याचं टिक्या ठेवलं, टिक्या. आणि अचानक नदीच्या कडेला हिवराच्या झाडाचा पाला खाता खाता वरून पाणी आलं, तिचा टिक्या वाहून गेला. शेळी नदीच्या कडेलाच बसली. 5-4 दिवस झालं काही न काही होईना, अशी वाळून गेली, मरायला टेकली ती शेळी. तिकून एक हत्ती आला. त्या हत्तीनं त्या नदीकडे पाहिलं, डोळ्यातलं पाणी टप 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 खाली पडलं आणि हत्ती निघून गेला. पण शेळीनं पाहिलं, हत्ती नदीपर्यंत आला, रडान वापस का गेला? आपण विचार, हे हत्ती दादा काय माय? मोठी माणसं शिस्तीत बोलत असतात. काय माय? हत्ती शेळीला माय म्हणला. भारतीय संस्कृती किती गोडे बघा. हत्ती काय म्हणला? काय माय? दादा, ह्या नदीकडे बघून तुझ्या डोळ्यातून 2-4 पाण्याचे थेंब पडले आणि तू पुन्हा वापस कशा करता? त्या हत्तीनं सांगितलं, बाई, मागच्या आठवड्यात माझा मित्र या नदीत वाहून गेला. हत्तीचा मित्र कोण? बोकड्या असेल का? हत्तीचा असेल ना. तर शेळीने विचारलं, किती मोठा होता? माझ्यापेक्षा 4.5 क्विंटल वजन त्याचं शिल्लक होतं. हत्ती शेळीला सांगतो. शेळी मुकाट्यानं उठली, पाणी पिलं, हिवराचा पाला खाल्ला आणि घरी गेली. दृष्टांत कळाला प्रकाश गुरुजी? ज्या नदीमध्ये हत्ती वाहतोय तिथं बोकड्या वाहून जाणं काय नवलाची गोष्ट आहे. बघा किती मोठे हत्ती गेले. मग पुंडलिकराव गेले. हे निमूटपणे 4ही भावंडांना, मुलांना मान्य करावं लागेल, त्या मावल्यांना, मुलींना मान्य करावं लागेल. पंढरपुरातले मालक एका विद्वान महाराजांकडे शिकण्यासाठी गेले. कोण माहिती आहे? पंढरपुरातले मालक, द्वापार युगातले भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्मा एका महाराजांकडे शिकायला गेले. कोणाला म्हणायचं मालक? तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचं? ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. या विश्वातली एकही सत्ता त्याच्या सत्तेच्या बाजूला सरकत नाही, त्याला जगाचा मालक म्हणतात. आणि तो ब्रह्मांडाचा मालक एका विद्वान महाराजांकडे शिकायला. विद्वान इतका शब्द बाजूला फेका. चारित्र्य संपन्न, आचरणशील, पुण्यशील, सात्विक, पावन अशा महाराजांकडे. आपल्या संप्रदायात विद्वत्ता कमी असली तरी चालेल, पण आचरणाला किंमत आहे. ज्याचं आचरण गोड आहे का त्याच्या पायावर डोकं ठेवत जा. विद्वान आहे पण ज्याचं आचरण भ्रष्ट झालं, अशा भडव्याच्या पायावरला तुम्ही कपाळ लागल्यावर तुम्हाला पाप फेडावं लागल. माणसं तपाशीत जा. पाणी पिना छान के आणि गुरु करना पछान के. पाणी गाळून पेत जा, आजार होणार नाहीत. आणि महाराज तपासून पाहत जा. न तपासल्यामुळे जगाच्या मालकीनीला त्रास झाला. कोण जगाची मालकीन? विटेवरची मालकीन 7व्या अवतारातल्या सीताई साहेब. महाराज न तपासल्यामुळं 6 महिने 26 दिवस एकटीला बसावं लागलं. एकटीला, जगाच्या मालकीनीला. रावण खरा महाराज होता का? नाही, खोटा होता. न तपासल्यामुळे इतकी फजिती झाली. असे कितीतरी पुरावे तुम्हाला देता येतील, पण आपल्याला पुढे सरकायचं. आपल्या वेळेत पाळी झाली पाहिजे. विद्वान, सात्विक, सदाचारी, पुण्यशील महात्मा. त्या महात्म्याचं नाव होतं मुनिश्री सांदीपणे. फार विवेक संपन्न. थोडासा आवाज कडक.
त्या योगी राजांकडे माझे द्वारकाधीश कृष्ण परमात्मा विद्यार्जन करण्याकरता गेले. फरक सांगतो दोघांच्या दर्शनाचा. आबा पंढरपुरातले मालक सांदीपनींच्या पायावर कपाळ टेकून दर्शन घेत होते आणि सांदीपनी पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन अंतःकरणाने घेत होते. काय फरक आहे याच्यातला? हृदयपूर्वक दर्शन घेत होते, मनोमनी दर्शन घेत होते, आणि पंढरपुरातला मालक मात्र त्यांच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेत होता. अधिकारी किती असतील महात्मे, कल्पना करा ना, किती मोठे अधिकारी असतील. एक जण म्हणला, काय बाळू महाराजाच्या गोळ्या संपल्या असतील का? तर हे एवढा मोठा महाराज विटेवरच्या मालकाचं भजन करतो आणि तरी पण विटेवरचा मालक त्यांच्या पाया का पडतो? तर विटेवरच्या मालकाला सुख देण्याची ताकद या संतांत आहे. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची, किंवा या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राही. देवाकडे सुखाची कमतरता आहे, ती संतांकडे शेळके गुरुजी. भगवान चरणावर डोकं ठेवायचे. 12 वर्ष शिकले. किती काम केलं असेल माझ्या विटेवरच्या मालकाने. त्यावेळेला गॅस नव्हता, फ्रीज नव्हतं, कुकर नव्हतं, मिक्सर नव्हतं, चुलीवर स्वयंपाक होता, मडक्यात वरण शिजायचं, पाट्यावर चटणी वाटण वाटायचं, मिक्सर नव्हतं कुठल्याही प्रकार. रई लावायची असेल तर घुसळ खांब असायचा, रई असायची, डेरा असायचा, ते मंथन करायचं, सगळ्या प्रकारची काम. देवानं धारा काढल्या आश्रमावर. स्वयंपाकासाठी जळतण सरपण आणलं, वाटेल ती कामं केली. 12 वर्ष आटपल्याच्या नंतर तुटला आयुष्याचा दोरा सांगतो राजो. 12 वर्ष आटपल्याच्या नंतर महर्षी सांदीपनींचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, गुरुदेव येऊ का आता? सांदीपनींनी सांगितलं, जा बाबा जा. त्यांना माहीत होतं ते त्रिकाल ज्ञानी लोक होते. ते काय तुमच्या आमच्यासारखे महाराज थोडेच होते पिशवी वागवायला म्हणून चल माया संग कौरक बी. अरे त्याला त्याचं पाव दे ना, तू थैली घेऊन फिरायला. हा तू दाखवायला आणि त्यानं कशी बायको जागवा. तेव्हा जो दुसऱ्याचा विचार करतो का त्याला महाराज म्हणतात, आणि नुसता राबून घेतून पुढच्याचा भोगा मान करतो का त्याला भाडवा म्हणायचं. त्याला नाही महाराज म्हणायचं. या म्हणे पुढेही बहुत करणे आहे, फार मोठे काम होते पुढे देवाच्या पाठीमाग. येतो म्हणे. निघल्याच्या नंतर पाठीवर थाप टाकली, या कृष्णा या या. पण देवाचा पाय का ओढत नव्हता माहिती का? आपण 12 वर्ष ज्यांच्याकडे शिकलो त्यांना काय देऊ? तुटला आयुष्याचा दोरा सांगायला पुराण नाही, आपल्याला पुरावा बघायचा आहे. वैकुंठवासी आदरणीय पुंडलिकराव गेले, याच्या पाठीमागे किती मोठ्या माणसांचा धागा तुटलाय त्या अर्थी आपल्याला मान्य करावं लागेल, यांचा तुटलाय. सांदीपनींनी विचारलं, कन्हैया काय काय अडचण काय? मान खाली घातली, विचारलं, गुरुदेव थोडासा कडक, गुरुदेव आपल्याला काही गुरुदक्षिणेत देऊ का? सांदीपनींच्या डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, कन्हैया तुझ्यासारखा जगाचा मालक माझ्या आश्रमावर शिकला, याच्यापेक्षा दुसरी गुरुदक्षिणा काय असेल? चंद्र सूर्य येतोपर्यंत माझं नाव राहील. ब्रह्मांडाचा बाप सांदीपनींकडे शिकलाय. थोडासा म्हणजे ते काय विकोप कमी करायचा. हो ब्रह्मा बेस 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 कमी करा. ब्रह्मांडाचा मालक माझ्याकडे शिकलाय. बाग्या अपघातात माझ्या कमरेला मार लागला. एक जणांनी सांगितलं अमक्या अमक्याकडे जा किशोरजी. तर म्हणलं का हो, मी बरीच डॉक्टर पाहिले पण तुम्ही त्या डॉक्टरचं नाव का सांगायले? आदरणीय वैकुंठवासी राजकीय क्षेत्रातले एक रत्न माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन त्या डॉक्टरने केलेलं आहे. म्हणून बाळू महाराज तुम्ही त्यांच्याकडे जा. डॉक्टरचं नाव कोणामुळे वाढलं? अटल बिहारी. तर सांदीपनींचं नाव कोणामुळे माहीत झालं?
ब्रह्मांडाच्या मालकामुळे. काय गुरुदक्षिणा मागतील बाबा? नकोय म्हणे कन्हैया, ये जयस्तु मंगल. तू जे काम करशील ते मंगल होईल. माझ्याकडून तुला आशीर्वाद, तुझ्याकडून मला काही नकोय. ये आता ये. निघाले. पण भगवंताच्या लक्षात आलं, आईनं जितकं प्रेम केलं तितकं आपल्यावर सांदीपनींच्या धर्मपत्नीनं प्रेम केलंय, गुरुमातेनं प्रेम केलंय. आपण आईसाहेबांचं दर्शन घेऊ. गुरुमातेच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला, दंडवत घातला आणि आईसाहेबाला सांगितलं, आईसाहेब मला निघावं लागतंय आता. बरं बाळा बरं. काल परवा आमच्या दोघांची चर्चा झाली. ह्यांनी मला सांगितलं की 4-2 दिवसात कृष्ण जाणार आहे, असं मला ह्यांनी सांगितलं. वाक्य किती गोड वापरलं बघा. असं मला ह्यांनी सांगितलं, पप्याच्या बापान नाही. इथं बसलेली बाई नवऱ्यानं आवाज दिल्यावर जी म्हणती काय एखादी बाई, हातवरी करा, तिच्या चपलाचं मंदिर मी बांधितो. कसा इचुटच होतो का नवऱ्यानं आवाज दिल्यावर जी म्हणायला? आणि काय संक्रांतीच्या दिवशी गाडी घेऊन फिरत उगच. नका जी म्हणी जाऊ, पण मालक म्हणायला काय हरकत आहे? मालक मालक. आजपासून इथं बसलेल्या 5 बायकांनी नुसतं मुलाला, ए बाळा मालक आज कुठे गेलेत रे? तो हा बाप कुठे गेला म्हणजे गुरख्याला बोलायली काय? तुझे पप्पा कुठे गेले? हे असलं नाही बोलायचं. ते तोंडातून पेट्रोल आल्यावानी, गावरान तूप आल्यावानी बोललं पाहिजे तोंडातून. हे बाळा मालक सकाळी बाजाराला गेलेत रे, कधी येणार आहेत मालक? इतकं बोलायचं माझ्या माइंडनं. राग येऊ द्या तुम्हाला, यानं तुम्हाला पाप लागणार नाही मी सांगितलेल्याबद्दल. मालक म्हणजे मालक. पाया पडतो तुमच्या पाया. आपली संस्कृती टिकवा. मागच्या लोकांनी फार कष्टाने टिकवली. टिकवा टिकवा आपली संस्कृती. मालक म्हणी जा, म्हणी जा मालक. काय होतंय माहितीये का? यांनी चांगलं बोलणं जुन्यांनी सोडून दिलं, म्हणून काल परवाच्या शिकलेल्या नावानंच बोलायल्यात. विवेक, हे विवेक. यांना बाई विवेक कोण? माझे मालक. येतो म्हणलं मी. नाही जेवायला ताट लावलंय म्हणलं, तुझ्या हातचं खाल्ल्यावर मग गाडी कॅनल मध्ये जाईल. तू नवऱ्याला जरी एक केरी बोलायलीस तर तुझ्या पापानं मग गाडी उभी जळण उभी. एखादं ट्रॅक्टर याचा अंगावर पुन्हा पाहिल्यासारखं. नको म्हणलं, नको नको नको. टिकी जा संस्कृती, टिकी जा. तुम्ही किती मोठ्या व्हा, इंद्राच्या वैभवापेक्षा तुमच्याकडे वैभव यावं, पण आपली संस्कृती टिकवावं. हो, ह्या संप्रदायातल्या लोकांनी लय कष्ट घेतले. जुन्या काळातल्या राजांनी धर्म टिकवण्यासाठी पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट. आमाप कष्ट केलेत, आमाप. सांभाळा. आणि काय होतं माहितीये का? जाऊ द्या 5, एक जरी बाई इथून पुढे नवऱ्याला मालक म्हणली तर त्या पुण्याईनं गिरगावकराची फुटकी नाव तरंगण. दुसरं पुण्य लागतच तरी काय आम्हाला? हा, ह्यांनी मला परवाला सांगितलं होतं रे तू जाणार आहेस म्हणून. आई साहेब, हे कृष्णा पुन्हा एकदा दर्शन घेतलं. फारच डोकं काढीत नव्हता जगाचा मालक. आईसाहेबांनी विचारलं, खंड कृष्णा उठणार रे, आशीर्वाद द्या. पाठीवर थाप टाकली. सांदीपनीने आशीर्वाद द्याला, जयस्तु मंगला. जे करशील ते मंगल होईल. पण बाईची ताकद प्रकाश गुरुजी किती मोठी होती बघा. बाईनं सांगितलं अमंगल केलं तरी मंगल होईल. म्हणून 19 गोष्टी द्वापार युगात चुकीच्या केल्या पंढरपुरातल्या मालकानं. 19 गोष्टी चुकीच्या केल्या. पण 19 गोष्टी चुकीच्या केल्या तरी अपयश पदरात पडच नाही, यशच पदरात पडलं. ते एका पतिव्रताबाईची ताकद. तुम्ही इतक्या मोठ्या आहात माझ्या माईंनो, इतक्या मोठ्या आहात तुम्ही, इतक्या मोठ्या. म्हणून नवऱ्याला नावान बोल जाऊ नका, म्हणा जा मालक. फार मोठे आहात तुम्ही. माझ्या वारकरी संप्रदायाने तुमची फार दखल घेतली. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती. या देशाची जडवड संपत्ती काय असाल तर तुम्ही आहात. श्रीमंती काय असाल देशाची तर तुम्ही आहात. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता.
तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, एवढी शक्ती तुमची, देव तुमच्या ताब्यात आहे. देव देव देव. देवानं चुकीचं काम केलं तरी ते मंगल व्हावा असा आशीर्वाद देण्याची ताकद जबाईत सरकत नव्हता आश्रमातून. हे कृष्णा, हे पाकगृह ओलांडलो. पाकगृह म्हणजे स्वयंपाकगृहात होते आईसाहेब. स्वयंपाकघराची चौकट ओलांडल्याच्या नंतर पाऊल ओढत नव्हता, पुन्हा वापस फिरले. काय कन्या आईसाहेब, एक बोलू, 12 वर्ष या पवित्र हाताचा नैवेद्य खाल्लाय. गेल्या 12 वर्षापासून या पवित्र हाताने तयार झालेला स्वयंपाक हा जठराग्नी तृप्त करण्यासाठी सेवन केला. आईसाहेब, या पवित्र हात ज्या शरीराला आहेत त्या पवित्र शरीराकरता मी काय देऊ? काय बाई विद्वान होती आबा. त्या माऊलीनं सांगितलं, कन्हैया तुला एक माहिती आहे, मी ज्या व्यक्तीच्या नावानं कुंकू लावते त्या व्यक्तीनं जगाच्या मालकापुढं हात पसरला नाही. मी ज्या महात्म्याच्या नावानं कपाळाला पती म्हणून कुंकू लावते, माझ्या पतीनं जगाच्या मालकासमोर तुझ्या पुढे हात पसरला नाही, आणि ज्यानं आयुष्यभर कोणाच्या पुढे हात पसरला नाही अशाची मी बायको आहे. मी कशाला तुला काय मागू रे? हे कृष्णा, ये, तुला माझा आशीर्वाद आहे. निघाले प्रभू. पण त्याला काय कळत नाही हो, त्याला सगळं कळत आहे. आश्रम ओलांडल्याच्या नंतर तुळशी वृंदावनाच्या समोर गेल्यावर लक्षात आलं त्याचं हृदय असं त्याला टोचण्या मारित होतं. त्याच्या लक्षात आलं ज्या बाईनं आपल्याला जा म्हणून आशीर्वाद दिलाय तिच्या अंतःकरणात कुठेतरी पिना टोचायल्यात. वापस आले, पाहिलं तर अंतःकरणाचा बांध फुटला आणि सांदीपणींच्या धर्मपत्नी रडत होत्या. तुटला आयुष्याचा दोरा सांगायला वाक्य नीट ऐका. एकडे हर बोलतोय. भगवंत खाली बसले, पितांबराचा दुमाला सोडला आणि पितांबराच्या दुमाल्याच्या कोपऱ्याने महर्षी सांदीपनींच्या पत्नीचं गुरुमातेचे डोळे पुसले. आईसाहेब रडता. कन्हैया, तू जातोस याच्याकरता रडू येते रे. आईसाहेब, ज्या ज्या वेळेला माझं स्मरण करताल त्या त्या वेळेला मी हजर होईल. हे सगळी गोष्ट खरी आहे रे, पण एक अडचण आहे कन्हैया. कुठली अडचण? माझा मुलगा समुद्र स्नान करत असताना पाण्यात बुडून मेला. सांदीपनींचा मुलगा समुद्र स्नान करत असताना पाण्यात बुडून मृत्यू पावला. पण कृष्णा, त्याचं प्रेत सापडलं नाही रे. पण एक लक्षात घे, जोपर्यंत तू आमच्या आश्रमावर नव्हता तोपर्यंत मला त्याचं दुःख वाटत होतं की माझा मुलगा का गेला असेल, माझा मुलगा का मृत्यू पावला असेल. कन्हैया, ज्या दिवसपासून या आश्रमावर आलास त्या दिवसपासून माझा मुलगा आठवलाच नाही, आणि जरी आठवला असेल तर मी तुझ्यात त्याला पाहिलं. कृष्णा, तू समोर दिसल्याच्या नंतर माझा मुलगा मला तुझ्यात दिसत होता रे. याच्याकरता कधी माझ्या डोळ्याला पाणी आलं नाही. पण कन्हैया लक्षात ठेव, हा आश्रम तू सोडून गेल्याच्या नंतर माझ्या कालवश मुलाला मी कोणात बघू रे, कोणात पाहू, कोणात पाहू. म्हणून हृदयाचा बांध फुटला आणि जगाच्या मालकाला कवटाळून एका फार मोठ्या साधूची धर्मपत्नी रडत होती. महर्षी सांदीपनींची पत्नी रडत होती. ज्या सांदीपनींनी पंढरपुरातल्या मालकाला 12 वर्ष शिकवलं, एवढ्या विवेक संपन्न साधूची पत्नी रडत होती. भगवंतानं सांगितलं, आईसाहेब, गुरुजींना बाबांना गुरुदक्षिणा देत होते, त्यांनी नकारली. तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा द्यावी याच्याकरता तुम्ही सुद्धा नकारली. पण एक देण्याचा योग आलाय.
मी गेल्याच्या नंतर तुमचा मुलगा तुम्हाला कोणात दिसणार नाही, याच्यापेक्षा परत आणून देऊ का? परत आणून देऊ? कोण अशी जगात बाई आहे तिला मुलगा नको वाटते?